नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी अमोल जोशी. आज आपण अशा एका तरुणाला भेटणार आहोत ज्याला दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच त्याच्या दृष्टीने दगा दिला. मात्र दृष्टीने दगा दिला असला तरी सुद्धा आयुष्यातले सूर गवसण्यासाठी त्यांनी अनेक खटपटी केल्या, लटपटी केल्या, प्रयत्न केले. या सगळ्या प्रवासात त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली आणि आजही त्याच्या खटपटी लटपटी सुरू आहेत. तो आपलं करिअर अजून उंचावण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि या तरुणाचं नाव आहे निखिल शेडगे. निखिल, स्वागत जिंदगी मिलेगी दोबाराच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद सर. निखिलची गप्पा आपण सुरू करूया, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया निखिलच्या आतापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. आयुष्यात जन्मतःच वाट्याला आलेल्या अल्पदृष्टीमुळे आणि नंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपला डावा डोळा गमवावा लागला. मात्र तरीही तो खचला नाही. उलट नवनव्या आव्हानांना सामोरं जाण्याची आणि कोणताही अनुभव नसताना ती आव्हानं यशस्वीपणे पार करण्याची त्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. साताऱ्याच्या निखिल शेडगेची ही कहाणी. वयाच्या अवघ्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच डोळ्यात मोतीबिंदू असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे पुढे अनेक ठिकाणी उपचारांसाठी आईबाबांसोबत त्याला जावं लागलं. जवळपास दोन्ही डोळ्यांवर मिळून 13 ते 14 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. मात्र तरीही निखिल जिद्दीने आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपलं आयुष्य जगत राहिला. आपल्यामध्ये आहे त्या कमतरतेकडे पाहण्यापेक्षा आपल्याला येत नसलेल्या गोष्टी शिकण्याचा आणि त्यात अव्वल होण्याचा जणू त्याने ध्यासच घेतलाय. शाळेतल्या प्रत्येक स्पर्धांमध्ये, सोहळ्यांमध्ये हिरिरीने सहभाग घेणारा निखिल म्हणूनच सगळ्यांचा लाडका झालाय. 10वीला 92% गुण मिळवून गुणवत्ता यादीत येण्याचाही त्याने मान मिळवला. इतकंच नाही तर मेडिकल एंट्रन्समध्ये राज्यात 7वा येऊनही केवळ अल्पदृष्टीमुळे मेडिकल प्रवेश नाकारूनही तो खचला नाही. निखिलने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची वाट निवडत अल्पदृष्टी असूनही बीटेक होणारा भारतातला पहिला उमेदवार ठरत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. संगीताचा कान असलेल्या निखिलला व्हायोलिन, माउथ ऑर्गन, सिंथेसायझर, हार्मोनियम अशी अनेक वाद्य वाजवता येतात. निखिल पोवाडेही सादर करतो. सध्या निखिल प्रशासकीय सेवेसाठीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात बिझी आहे. निखिलच्या याच जिद्दीला आणि धडपडीला आमचा मनापासून सलाम. तर हा होता निखिलचा आतापर्यंतचा प्रवास. निखिल, दुसरं तिसरं वय 2-3 वर्षांचे आपण असतो त्यावेळी आपल्या आयुष्यात काय घडतं हे कोणालाच आठवत नसतं. आपली स्मृती सुरू होते 5व्या-6व्या वर्षापासून पुढे. तुझ्या गोष्टीची सुरुवात तुला आठवतही नाही तिथपासून होते, म्हणजे 2ऱ्या-3ऱ्या वर्षापासून होते. तर ही गोष्ट तुला जिथून आठवते तिथून आम्हाला तू सांग की तुझ्या दृष्टीने नेमकं तुला काय दगा दिला आणि त्यानंतर काय काय आव्हानं तुझ्या आयुष्यात आली. साधारण 2ऱ्या-3ऱ्या वर्षाचे ऑपरेशनचे थोडेसे इन्सिडेंट्स मला आठवत आहेत. आता साधारण एक 2-2.5 वर्षाचं असताना मला बायलॅटरल कॉन्जेनायटल कॅटरॅक्ट डायग्नोज झाला. त्यावेळी माझ्या आई वडिलांच्या लगेच लक्षात आलं की काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी मिरजेला मला नेलं आणि मिरजेला या कॉन्जेनायटल कॅटरॅक्ट ज्या वेळेला डायग्नोज झाला त्यावेळी त्यांनी एक सर्जरी करायला लावली. साधी सर्जरी होती, लेन्स रिप्लेसमेंट सर्जरी होती. मात्र त्या दोन्ही डोळ्यात असलेल्या या कॅटरॅक्टच्या सर्जरीमध्ये ते थोडंसं यश काय आलेलं नाही. पहिल्यांदा मोतीबिंदू पिकवण्याचं एक सर्जरी केली आणि त्यानंतर मोतीबिंदूमध्ये लेन्स रिप्लेसमेंट करण्याची दुसरी सर्जरी, पण त्यामध्ये काही यश नाही आलं, विजन इम्प्रूव्ह झाली नाही. त्यानंतर मग पुन्हा ते विजन न इम्प्रूव्ह झाल्यामुळे तो थोडंसं व्हिज्युअल हे ब्लरच दिसत होतं. थोडंसं व्हिट्रसमध्ये सुद्धा तो सारा होता किंवा व्हिट्रस थोडंसं गढूळ होतं. त्यानंतर थोडेसे लेन्स करेक्शन्सचे सुद्धा सर्जरीज, लेझर सर्जरीज झाल्या. त्यानंतर पुन्हा वयाच्या 8व्या वर्षी पुण्यातल्या एका प्रतिथयश ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट किंवा सर्जन आपण म्हणू, त्यांच्याकडे एक नवीन मशिनरीज आल्या होत्या ह्या केसेस संदर्भातल्या. तर तिथे मी गेलो आणि त्यानंतर तिथे त्यांनी एक ऑपरेटिव्हचा मला केला तरी दोन्ही डोळ्यांसाठी ऑपरेशन्ससाठी. पण मात्र तिथे करताना मध्ये आपण गुरुदासपूरची एक केस झाली पंजाब मधली,
की पोस्ट ऑपरेटिव्ह कॅटॅरॅक्ट नंतर इन्फेक्शन झालं होतं. हे त्याच पद्धतीचं तिथे झालं आणि आहे ती पण विजन खूपच ब्लर झाली. त्यानंतर ती विजन करेक्ट करण्यासाठी पुन्हा त्यांनी ऑपरेशन्स केले. पण मात्र हे क्लीन करताना किंवा ती विजन करेक्ट करताना रेटिनाला त्यांच्याकडून थोडासा धक्का लागला आणि वयाच्या अवघ्या म्हणजे मी 3रीत असताना 8व्या वर्षी रेटिना पूर्ण लेफ्ट आयचा डिटॅच झाला. आणि हा डिटॅचमेंट होऊ नये म्हणून पण नेसेसरी स्टेप्स घेण्यात आल्या. पण मुंबईला नेऊन नटराजन जे सर्जन आहेत रेटिनल सर्जन त्यांच्याकडे सर्जरी केली. पण मात्र ते काही विजन रिगेन झाली नाही किंवा तो लेफ्ट आय पूर्णपणे नो विजन म्हणजे त्याला काहीच दृष्टी प्राप्त झाली नाही. त्यामुळं हा सगळा भार हा एकाच डोळ्यावर पडला. त्यामुळं राईट आयचं ब्लर आधीच विजन होती. त्यामुळे ब्लर विजन एकाच डोळ्यावरचा ताण त्यामुळे प्रचंड भार होता. त्यात माझं सायमल्टेनियसली एज्युकेशन सुद्धा चालू होतं. वयाच्या 10व्या-12व्या वर्षापर्यंत माझ्या अशा ऑपरेशन्स होतच होते. प्लस माझं एज्युकेशन आणि सगळ्या गोष्टी चालू होत्या. मात्र हे असून सुद्धा माझं म्हणजे अकॅड कधी खराब नव्हतं. नेहमी फर्स्ट सेकंड असं असायचं. अकॅड बरोबरच माझं एक्स्ट्रा करिक्युलर्स मध्ये सुद्धा बऱ्याच पार्ट होता. म्हणजे काही वक्तृत्व असेल, गायन असेल किंवा गॅदरिंग मध्ये पार्टिसिपेशन असेल. तर माझ्या आईनं मला नेहमीच मोटिवेट केलं की ठीक आहे व्हिज्युअल काही प्रॉब्लेम असेल तरी पण तू या सगळ्यामध्ये मला हवायस. हे सगळं असताना पुन्हा माझे काही स्कूलचे म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतचे ते पूर्ण त्या राईट आयच्या ब्लर विजनवरच गेले. ती ब्लर विजन म्हणजे खूपच ब्लर होती. 6/9 व्हिज्युअल ॲक्युटी होती. म्हणजे मला ब्लॅकबोर्डवरचं काही व्यवस्थित दिसायचं नाही. अगदी जवळ बसून सुद्धा वाचायला सुद्धा खूप जवळ पाहायला लागायचा, प्रकाश खूप लागायचा. आणि या सगळ्या ह्याच्यातून 10th मध्ये मला 92% मार्क्स मिळाले. आणि हे पूर्ण म्हणजे रयत शिक्षण संस्थेनं ह्या यशाबद्दल किंवा एवढं लिमिटेशन्स ऑब्स्टॅकल्स असून सुद्धा हे यश संपादन केल्याबद्दल खास माझा डॉक्टर अनिल पाटलांनी सत्कार घेतला होता. त्यानंतर 10th मध्ये सायन्स आणि सोशल सायन्स मध्ये मला आउट ऑफ मार्क्स मिळाले. पण एक घरी असं हे होतं की सायन्स साइड घेऊ की नको घेऊ. तर त्यासाठी म्हणून आम्ही देवदत्त दाभोळकर जे पुणे विद्यापीठाचे माझे कुलगुरू आहेत, आता नाही आहेत ते आपल्यात, त्यांच्याजवळ मी गेलो आणि त्यांनी मला हे निक्षून सांगितलं की नाही आतापर्यंत तू हे केलंयस ना विथ लो विजन विथ व्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स, तर ह्यापुढेही तुला ते करायचंय आणि तू ते करू शकशील. आणि त्यामुळे 12th मध्ये तो सायन्स न जाण्याचा मी निर्णय घेतला आणि तो सार्थही ठरला. कारण सायन्स मध्ये सुद्धा मला त्यानंतर 87% मिळाले. विशेष म्हणजे जी महाराष्ट्र शासनाची MSc CAT असते मेडिकल एक्झामिनेशन, मेडिकलच्या एंट्रन्स एक्झामिनेशन, तर त्या एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये सुद्धा म्हणजे फिजिकल चॅलेंज मध्ये मी अव्वल आलो. म्हणजे माझा रँक 1 होता त्यामध्ये. पण असं असून सुद्धा मला जे किंवा केम मध्ये नाही घेता आलं ऍडमिशन, कारण की तिथे नॉट इलिजिबल, कारण व्हिज्युअली चॅलेंजसाठी मेडिकल फील्ड ही नाही अजून आपल्या इथे भारतामध्ये ते थोडं हे नाहीये. त्यामुळे तुला मेडिकलला प्रवेश नाही घेता आला. बिलकुल. ह्याच्या पुढचा महाविद्यालयीन प्रवास आपण बोलूयाच. मात्र तुझं शालेय जीवन किंवा कॉलेज लाईफ हे इतरांपेक्षा कसं वेगळं होतं आणि त्याच्याशी तू कसं कोप अप करत गेलास? मुलांकडून वगैरे थोडंसं अवहेलना किंवा चेष्टेचा विषय हा असायचा, पण तरी सुद्धा मी कधी त्याच्यावर माझा परिणाम होऊ दिला नाही. कारण आई आणि वडिलांचं स्ट्रॉंग बॅकिंग माझ्या पाठीमागे होतं की काही असलं तरी सुद्धा तुला ते करायचंय, तुझं एम हे आहे तर ते तू करायचं. ह्या गोष्टी तर होतच असतात. आणि जनरली असं असतं की फिजिकली चॅलेंज किंवा स्पेशली चॅलेंज आपण म्हणू त्या व्यक्तींच्या बाबतीत अशा गोष्टी ह्या होतच असतात. त्या गोष्टींकडे जे व्यक्ती दुर्लक्ष करतात तेच पुढं यश मिळवू शकतात. ज्यावेळी तुझं मेडिकलचं ऍडमिशन नाकारलं गेलं, तुला प्रवेश मिळाला नाही, ती खरं तर मुहूर्तमेढ होती लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुझं नाव जाण्याची, असं आपल्याला म्हणायला लागेल. हो, याविषयी मला सांग की पुढे काय झालं मेडिकलचं ऍडमिशन नाकारल्यावर? मेडिकलचं ऍडमिशन नाकारल्यानंतर मी ह्याच विचारत होतो की आता काय करायचंय. पण सायमल्टेनियसली मी मॅथमॅटिकलची किंवा इंजिनिअरिंगसाठी जी लागते ती सुद्धा एंट्रन्स दिली होती आणि त्या एंट्रन्स मधून मला व्हीजेटीआय सारख्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल वगैरे अशा सगळ्या ब्रांचेस ओपन होते माझ्यासाठी कॉम्प्युटर सोडून. पण त्यावेळेला मग सगळ्यात ऐकून असं होतं की मेकॅनिकल ही खूप चॅलेंजिंग आणि टफ असते इव्हन सामान्यांसाठी सुद्धा. आणि त्यामुळं मी तीच घेण्याचा निर्णय घेतला. कारण ह्या गोष्टीची थोडासा मला एक चीड आली होती की
का नाकारलं मी एवढं करून सुद्धा. आणि त्यानंतर सुद्धा मेकॅनिकल मध्ये ते टास्क होतं किंवा ते चॅलेंज होतं ते स्वीकारण्याचं मला लहानपणापासून लागलेली सवय होती की चॅलेंजेस असले की आय लव्ह टू डील विथ द चॅलेंजेस. त्यामुळे ते मी त्यावेळेला स्वीकारलं आणि VJTI मध्ये माझं ऍडमिशन झालं. मर्यादित न राहता आपण सुद्धा कुठल्याही मर्यादा त्यांची तमा न बाळगता एक मोठं करिअर आपल्याला हवं ते करिअर घडवावं, त्यासाठी पॉझिटिव्हिटी कुठून आली? मला वाटतं लहानपणी आईचं जे काही गायडन्स होता तो आणि शिक्षकांचं जे सहकार्य होतं ते आणि देवदत्त दाभोळकर साहेब सरांचं जे गायडन्स मला मिळाला किंवा त्यांनी जी मला त्यावेळेला प्रेरणा चेतनेचं जे स्फुल्लिंग त्यांनी जागृत केलं होतं ते मला वाटतं की जास्त महत्वाचं ठरलं या पुढच्या डिसिसिव्ह जे क्षण होते त्यांना डील करण्यासाठी. आणि त्या क्षणांनी आतापर्यंत आलेलं आहेस आणि इथून पुढची सुद्धा तुझी अनेक स्वप्न आहेत, त्याविषयी सुद्धा आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर निखिल सोबतच्या गप्पा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा जिंदगी मिलेगी दोबारा. पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात. आपण गप्पा मारतो आहोत निखिल शेडगेशी. निखिल, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू जशी आम्हाला बासरी ऐकवलीस किंवा सुरुवातीला जो रिपोर्ट बघितला त्यात सुद्धा तुला वेगवेगळे वाद्य वाजवण्याचा छंद आहे, तर हा छंद कुठून निर्माण झाला? महाराजा सयाजीराव विद्यालयामध्ये मी ज्या वेळेला होतो त्यावेळी आम्हाला क्षीरसागर सर होते. त्यांनी या गोष्टी हेरल्या होत्या की मला संगीताची आवड आहे आणि ती ग्रास्पिंग पॉवर आहे ह्याच्यामध्ये. तर त्यांनी ते रितसर ट्रेनिंग मला त्यावेळेला दिलं होतं हार्मोनियमचं. आणि त्यानंतर ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला मला माउथ ऑर्गन आणि माउथ ऑर्गनचं एक मला असं सांगायला आवडेल की मी एका मित्राची पैज लावून 2.5 तासात माउथ ऑर्गन वाजवायला शिकलो होतो. बरं, 2.5 तासात? हो. अच्छा. आणि दुसरा एक सांगायला आवडेल की ज्यावेळेला माझं ऑपरेशन होतं मेकॅनिकल मध्ये थोडासा गॅप मला पडला होता ऑपरेशनमुळे, जो राईट आय मध्ये पण रेटिनल डिटॅचमेंट त्यावेळेला झाला होता. तर त्यावेळेला एक 6 महिने मला पूर्ण रेस्टच घ्यायला लावली होती आणि काही बाकी करता येत नव्हतं. मग आता पावल्या वेळात काय करायचं म्हणून मग ती मी फ्लूट त्यावेळेला शिकलो आणि ती स्वयंप्रेरणेने शिकलो मी. कुणाकडे असं ट्रेनिंग नव्हतं घेतलं त्याचं. सध्या तू काय करतोस याविषयी पण आम्हाला उत्सुकता आहे आणि काय स्वप्न आहे तुझी? नक्कीच. सध्या मी आता UPSCचं प्रिपरेशन करतोय. मी एक अटेम्प्ट दिलाय आणि ह्या वर्षी सुद्धा अटेम्प्ट दिलाय, त्याचा रिझल्ट अजून लागायचा आहे. आणि मला हे जसं मेकॅनिकल घेताना ते एक चॅलेंज होतं तसं भारतातली सगळ्यात टफेस्ट एक्झाम समजली जाते ती UPSC. तर विथ व्हिज्युअल बॅरियर आणि विथ वन आईड विथ लो विजन हे मला करायला नक्कीच आवडेल आणि हे चॅलेंज मला स्वीकारायला आवडेल म्हणून मी हे चॅलेंज स्वीकारलं. तुला काय वाटतं की तुझ्या या एक प्रकारच्या कमतरतेने तुला काय शिकवलं आणि या बाबतीत काय काय अनुभव आले, विशेषतः समाजाचा जो रिस्पॉन्स आहे त्या बाबतीत? समाज आपल्याकडे कोणत्या नजरेनं पाहतो किंवा समाज आपल्याविषयी काय विचार करतो या नकारात्मक गोष्टी बऱ्यापैकी निग्लेक्ट केलेल्या चांगल्या असतात अशा केसेसमध्ये. आणि सगळ्यात म्हणजे महत्वाचं की जे स्पेशली चॅलेंज आहेत अशा व्यक्तींनी हे अपंगत्व न समजता हे स्पेशल चॅलेंज म्हणूनच किंवा एक स्पेशल ॲबिलिटीच आहे असं समजायला हवं. आणि वेगवेगळ्या लिमिटेशन्स किंवा जे ऑब्स्टॅकल्स आहेत त्यांना एक सुवर्ण संधी म्हणून किंवा नेत्याने आपली निवड यासाठी केलेली आहे काहीतरी हटके करून दाखवण्यासाठी. तर त्यासाठी असा एक पॉझिटिव्ह विचार करायला हवा. मला एक सांगायला आवडेल की एकदा एक माणूस आणि पैसा दोन्ही गप्पा मारत होते. तर माणसाने पैशाला विचारलं की येस यू आर जस्ट पीस ऑफ पेपर, व्हॉट इज डिफरन्स इन यू? तेव्हा पैसा त्या माणसाला म्हणाले की ओके आय एम जस्ट अ पीस ऑफ पेपर बट आय हॅव नेव्हर सीन द डस्टबिन. एक असा एक सकारात्मक ज्या वेळेला स्पेशली चॅलेंज व्यक्तींमध्ये दृष्टिकोन निर्माण होईल त्यावेळेला नक्कीच त्यांचं मूल्य वाढेल. बिलकुल. आणि ज्या प्रकारे तुझं मूल्य या सगळ्या स्ट्रगलमधनं वाढलेलं आज अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, कोट्यवधी प्रेक्षकांनी तुझी गोष्ट ऐकली आणि याच्यातून सगळ्यांना प्रेरणा निश्चितपणे मिळाली असेल आणि याच्यातून अनेक जण जे नकार घेऊन बसलेले आहेत किंवा नकारात्मक विचारांनी स्वतःला आखडून घेऊन बसलेले आहेत ते सगळे मोकळे होतील आणि आपापल्या करिअरच्या मार्गाने बाहेर पडतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. धन्यवाद तू इथे आलास त्याबद्दल आणि त्याचबरोबर तुझ्या सगळ्या स्वप्नांसाठी झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांकडून तुला शुभेच्छा. पण जाता जाता आम्ही तुला असे सोडणार नाही आहोत. एवढे सगळे छंद तुला आहेत ज्याच्यामध्ये पोवाड्याचा सुद्धा तू उल्लेख केला नाहीस, पोवाडा सुद्धा तू गातोस. पण जाता जाता जो माउथ ऑर्गन तू 2.5 तासात शिकलास त्याची एक झलक तू आम्हाला दाखव आणि त्यावरच आपण या कार्यक्रमाचा शेवट करूया.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.